तुम्हाला काय सांगणार? मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे, त्यांनी असा इशारा देखील दिला की येणारं पुढचं जे सामूहिक उपोषण आहे हे आम्ही आंतरवालीत करू आणि जर समाजाने होकार दिला तर आम्ही ते उपोषण आझाद मैदानावर करू मुंबईला. काय वाटतं तुम्हाला यावर? जरांगे संपलेला आहे. जरांगे आता कुठेतरी स्वतःची प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि स्वतःच्या लांड्या लबाड्या लपवण्यासाठी त्याला आता हे कुठेतरी उपोषणाचा आंदोलनाचा स्टंट करायचा आहे. एकतर जरांगीनं मराठा समाजाचं इतकं मोठं नुकसान केलंय की मराठा समाजाला हक्काचं ईडब्ल्यूएस मधून मिळणारं आरक्षण जरांगीच्या हट्टापायी आणि जरांगीच्या आतताईपणामुळे ते गेलेले. त्यामुळं गेल्या पोलीस भरतीमध्ये असेल, मेडिकल भरतीमध्ये असेल, मराठा समाजाला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलंय. आणि आता जरांगी पुन्हा जर उपोषण करल तर नक्कीच मराठा समाजाला काही अंशी पुन्हा फटका बसल आणि जरांगे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी समाजाचा बळी द्यायचं जरांगेने ठरवलेलं आहे. जरांगेला समाजाशी काही घेणदेण नाही. जरांगे हा गरीब मराठ्यांसाठी काम करतच नाही. जरांगे हा निजामी मराठे, पैशावाले मराठे, गाड्या घोड्यावाले मराठे आणि त्याला जे गाड्या घोड्या रसद पुरवतील अशा मराठ्यांसाठी काम करतोय. आणि असे लोक गाड्या घोड्या जरांगीच्या अवतीभोवती मिळून गुतेदारी मिळवायची, काहीतरी काम धंदे करायचे, यासाठी जरांगीला रसद देण्याचं काम करतात. जरांगीच्या भोवती गाड्यांचा गराडा, जरांगीचा ताफा दाखवण्याचं काम करतात. त्यामुळे जरांगे हा विषय आता येणाऱ्या काळात संपलेला आहे आणि जरांगेने उपोषण करून काही फायदा होणार नाही. परंतु जरांगेने उपोषण केलं तर जरांगे ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी मराठा समाजाला मिळण्यापेक्षा त्याला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात जास्त रस आहे. परंतु आम्हाला ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जरांगेला जशास तसं उत्तर द्यावं लागल आणि जरांगेने कुठेही उपोषण केलं तर आम्ही तिथं त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. जरांगेला आम्ही खंबीरपणे उत्तर देऊ. आणि आता ओबीसी फॅक्टरचं सरकार आले त्यामुळे जरांगे हा निस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. जरांगे फॅक्टर पूर्वी नव्हता. लोकसभेला त्यांनी स्वतःचा ऊर बडवून घेण्याचं काम केलं, स्वतः माकडराईन स्वतःचं लाल म्हणून घेण्याचं काम केलं. कारण लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर होता. त्याने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं त्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला, परंतु त्याचा फायदा लोकसभेला झाला. परंतु यावेळेस ओबीसीनं भरभरून भाजप असल महायुतींच्या पाठीमागं राहून भाजपला भक्कम करण्याचं काम केलं आणि जरांगेला संपवण्यासाठी हे सर्व केलेलं ओबीसीचं श्रेय आहे. आता मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणला बसले तर मग तुमची नियोजन कसं असणार आहे? तुम्ही देखील उपोषणला बसणार आहात का? जरांगे आंतरवाली सराटीत बसला तर आम्ही जरांगेच्या पॅन्डॉलला शेजारी पॅन्डॉल आम्ही टाकणार आहोत. कारण आंतरवाली सराटीमध्ये आमचे 75 ते 80% समाज आमचा आहे. ओबीसी, दलित, मुस्लिम ह्या सर्व समाजाला तिथं आम्ही उपोषण करणं म्हणजे कुठेतरी संरक्षण मिळण्यासारखं होईल. गेल्या 2 वर्षापासून आंतरवाली सराटीतील ओबीसी समाज भयभीत आहे. ज्यांच्या गावात 80% समाज असताना ओबीसीचा तिथं याचं आंदोलन चालतं आणि राज्यातून मराठवाड्यातून विशेषतः लोक येऊन तिथं दबाव टाकण्याचं काम करतात. तो दबाव संपवण्यासाठी आता येणाऱ्या काळात आम्हाला आंतरवाली सराटीतूनच ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जरांगेच्या पॅन्डॉल लावून आम्हाला उपोषण करायचं.